आता मी तुम्हाला सगळा बाजार दाखवलेला आहे। हे एवढं सामान आम्हाला लागतंय। आता मी भरले आणि किती पैसे म्हणजे एका वस्तूचे किती पैसे आहेत। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला महिन्याचा बाजार दाखवणार आहे। म्हणजे की आमच्या चाळीतल्या घरातील महिन्याचा खर्च किती होतो, परत 2 माणसांसाठी किती बाजार लागतो ते तुम्हाला। नमस्कार मित्रांनो, आज आम्हाला म्हणजे आमचा बाजार आलेला आहे। तर मी तुम्हाला दाखवते आमच्या चाळीतल्या घराचा खर्च महिन्याचा आणि 2 माणसासाठी बाजार किती लागतो ते दाखवते। चला पाहूया। हे बघा, रेंजचं पॅकेट आहे 250 ग्रॅम अर्धा किलोचं, ते महिनाभर पुरून जातं। आणि हे गोदरेज साबण 2, ते पण महिनाभर एक्स्ट्रा होतात तसं म्हणायला गेलं तर, पण 2 म्हणजे 1-1.5 महिना चालतो आम्हाला, एकच साबण लागतो। आणि हे जिरेचं पॅकेट एक पुरून जातं आरामशीर महिनाभर। फरसाणचं पॅकेट दुपारचं वगैरे खायला, हे महिनाभर जात नाही आम्हाला, 8-10 दिवसात संपून जातं फरसाणचं पॅकेट। कारण चिव मॅडम जेव्हा पण फरसाण आम्ही आणू तेव्हा तिचं चालूच असतं खायचं सारखं। हे खोबरं पावशर आहे, भाजीत वगैरे टाकण्यासाठी, खायला काय उपयोग होत नाही त्याचा आम्हाला, भाजीत वगैरे टाकतो आम्ही। ह्याच महिन्यात आम्ही हे फक्त विम साबण म्हणजे त्यांना लिक्विड सांगितलं होतं, पण त्यांनी हे चुकून विम साबण दिले, ते हे चेंज करतात। आम्ही विमची बॉटल भरतो म्हणजे ह्याच महिन्यात भरणार आहे कारण आमच्या भांड्याला साबण राहतो त्यामुळे हे विम साबण आहेत, पण त्याऐवजी लिक्विड असणार आहे। आणि हे व्हील साबण कपड्यासाठी, ते साधारणतः 10 आहेत, माहित 10 पुरतात आम्हाला, म्हणजे जास्त होतात, कधी कधी काही एक्स्ट्रा धुतलं तर लागतात। ते 10 साबण आहे। आणि हे शॅम्पूच्या पुड्या आहेत, एवढं कोण लावत नाही, आमचं 2 महिने जातात ह्या शॅम्पूच्या पुड्या मोजून। आम्ही 10 सांगितल्या होत्या, पण त्यांनी एक्स्ट्रा 2 बाजारात आम्हाला दिले, ते म्हणजे ह्या 12 वगैरे असतील। सनसिल्क शॅम्पू वापरतो आम्ही। अगं बाई, मुगाची डाळ आहे ही 1 किलो, तसं म्हणजे अर्धा किलो लागते, पण कधी मध्ये संपली तर भाजीत खिचडी वगैरे बनवायला 1 kg मुगाची डाळ। ओके। आणि हे चहा पावडर त्याने काहीतरी मिस्टेक केली वाटतं, एकच पाऊच असतं, 2 दिले ते। काय माहिती, बहुतेक मोठा पुडा नसेल, त्यामुळे दुकानवाल्याने, आम्ही जात नाही तिथे बाजाराला, तो घरी आणून देतो, त्यामुळे आम्ही तिथे बघितलेलं नाही। हे विक्रम चहा पावडर आहे, महिनाभर आम्हाला तो आरामशीर जातो। हळदीचं पाऊच छोटच आहे, हे पण जातं महिनाभर। कांदा मसाला अर्धा किलो, आम्ही जास्त तिखट भाजी खात नाही, एक अर्धा किलोचं कांदा मसाल्याचं पॅकेट आहे। शेंगदाणे पण अर्धा किलो आहे। बजाज तेलाची बॉटल, तेलामुळे आम्हाला, आमचं मध्ये संपलं होतं तेल, हे तेल आम्हाला लवकर संपत नाही आमचं, पण बॉटल फुटून जाते तेलाची, त्यामुळे आमचं तेल संपतं। हे तर हे तेल चिवचा पप्पाच यूज करतो, मी काही यूज करत नाही तेलाची बॉटल ही, त्यामुळे हे पण पुरून जातं। साखर आमची सगळी संपली होती, त्यामुळे ह्या महिन्यात एक्स्ट्रा साखर भरली। साखर 3 किलो आहे। हा 2 माणसाचाच बाजार आहे बघा, आणि हा बाजार तुम्हीच सांगा कितीचा असेल तसं मी लास्टला सांगते व्हिडिओला, कमेंट पण नंतर सांगते सगळं दाखवल्यावर कितीचा बाजार आहे। तुरीची डाळ आम्हाला रोज वरण लागतं, त्यामुळे तुरीची डाळ ही 1.5 किलो आहे। आता चिवच्या पप्पाला शॉक बसन, ही एवढी तुरीची डाळ भरते म्हणून, कारण त्यांनाही माहित नाही एवढी तुरीची डाळ लागते आम्हाला। पोहे 2 किलो आहे आम्हाला, हे सारखं चहा चपाती आणि पोहे लागतातच, इथे दिसतील तुम्हाला, इथे दाखवते। आणि ह्याच्यामध्ये तांदूळ आणि बाजरी आहे, इंद्रायणी तांदूळ आहे, ते मला आता काढता येणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला मी ह्याच्यातनच दाखवते। इंद्रायणी तांदूळाचं प्युअर इंद्रायणी भेटत नाही, पण ठीक आहे, त्या मनाने दुकानात इथे भेटतं। आणि ही बाजरी 5 किलो बाजरी आहे, हे बघा पाहू शकता। आणि चिवसाठी मॅगीचे पॅकेट आहेत, हे बघा मॅगीचे पॅकेट आम्हाला पण लागतात, त्यामुळे ह्या महिन्यात मॅगीचे पॅकेट 10 भरले ते। आणि हे चिवला पतंजली बिस्किट पुडे 1 पाऊच आहे, त्याचा महिनाभर जात नाही हा, कारण कधी कधी बिस्किट वगैरे खाणं जास्त होतं, त्यामुळे महिनाभर पुरत नाही तो आम्हाला, नंतरून परत आम्ही आणतोच आधी मध्ये बिस्किट पुडा म्हणा, खारी वगैरे म्हणा।
आता मेन मोठा खर्च म्हणजे आमचा जास्त तर इथेच जातो, तेलाचे पाऊच. तेल एवढं महाग झालंय. डबा घेतला तर त्याच्यात पण तेवढंच भेटतं, आणि तेलाचे पाऊच भेटले की कसं, आता एक पॅकेट आहे, एक पॅकेट म्हटलं तर आठवडाभर हा पाऊच संपला पाहिजे, किंवा असा अंदाज लागतो की एक पॅकेट किती दिवस घालवायचं. आता तसं तेलाचा डब्बा घेतला तर आम्ही काय घेऊ पण शकतो, पण ते त्याचा मला अंदाज लागत नाही आणि लवकर संपतो. त्यामुळे तेलाचा डबा चिवचा पप्पा दर महिन्याला मला म्हणतो घे, पण मला हे पाऊच परवडतात, त्यामुळे मी पाऊच घेते. 6 पाऊच आहेत तेलाचे. हे 6, आणि ह्याच्यामध्ये गहू आहेत, ते पण 15 किलो आहे. आमच्या इकडे गहू खूप महाग आहेत. हे गहू बघा, तुम्ही पाहू शकता 45 रुपये किलो गहू येते. तुमच्याकडे किती आहे सांगा. झालं, संपला बाजार. एवढा आमच्या 2 माणसांसाठीचा बाजार आहे. आता मी तुम्हाला सगळा बाजार दाखवलेला आहे. हे एवढं सामान आम्हाला लागतंय. आता मी तुम्हाला आमच्या बाजाराची यादी आणि किती सामान भरले आणि किती पैसे, म्हणजे एका वस्तूचे किती पैसे आहेत ते तुम्हाला वाचून दाखवते. गहू 15 केजी भरले आम्ही, 590 रुपये झाले त्याचे. हा, ह्याच्यात गहू आहेत. हे 15 किलो गहू, त्याचे 590 रुपये. ह्याच्यामध्ये बाजरी 5 किलो भरले, त्याचे 180 रुपये. तेल पॅकेट 6 आहेत, त्याचे 912. म्हणजे सगळ्यात जास्त खर्च इथंच आहे. 6 पॅकेटचे 912. तेल खूप महाग झाले. साखर 3 केजी 129 रुपये साखरचे, आणि तांदूळ 6 केजी. इंद्रायणी तांदूळ आमच्या इकडं 65 किंवा 70 रुपये किलो आहे. म्हणजे साधारण दुकानात घेतलं तर 70च देतात, त्यामुळे 70 रुपये किलो तांदूळ. त्याचे 408 रुपये. विक्रम चहा पावडर, त्याने काय गोंधळ केलाय माहित नाही, 2 पाऊच दिलं ते, त्यामुळे 130 रुपये लिहिलं ते विक्रम चहा पावडरचे. पोहे 2 किलो 120 रुपये. शेंगदाणे अर्धा किलो, शेंगदाणे अर्धा किलो, त्याचे 70 रुपये. कांदा मसाला अर्धा किलो 180 रुपये. हळदचं पाऊच बघा, आता एवढीच पाऊच, त्याचे 25 रुपये. व्हील पावडर अर्धा किलो, व्हील पावडर कुठे गेला, व्हील पावडरचे पण 42 रुपये. व्हील साबण 10, त्याचे 95 रुपये. कोलगेट 100 ग्रॅमचा आहे, त्याचे 71 रुपये. निम गोदरेज साबण, त्याचे 50 रुपये. आणि बजाज तेलची बॉटलचे 40 रुपये. आणि हे विम बार, ह्याचं चेंज करून घ्यायचंय, ते 29 रुपयाचा हा पूर्ण एक ह्याच्यात. हा, साबण आहेत, गट्टा साबणाचा एक. आणि फरसन 60 रुपये. मॅगीचे पाऊच, मॅगी 10 भरल्या ते 140 रुपयाचं. खोबरं पावशर 120 रुपयाचं. आणि सनसिल्क 10 लिहिले होते, तर बहुतेक त्यांनी 16 दिले ते 14 रुपयाचे. तर हा एवढा असा बाजार लागतो आम्हाला, आणि 2 माणसासाठी हा बाजार आहे. आणि तुम्हाला मी सांगते, टोटल 2 माणसाचा बाजार किती पैसे लागतात ते 3825 रुपये झाले ते 2 माणसांसाठी. आता एवढी महागाई झाली, 2 माणसांना एवढं लागतंय. समजा जॉईंट फॅमिली असली तर त्यांना आरामशीर 5-6 हजाराचा बाजार लागतो. तरी पण बाकीचा आम्ही डीमार्ट वगैरे मध्ये गेलो की आमचा खर्च जास्त होतो, त्यामुळे आम्ही डीमार्ट मध्ये जायचं बंद केलंय. आणि चिव नव्हती तेव्हा आमचा आरामशीर 2.5 हजाराचा बाजार व्हायचा. म्हणजे ही गोष्ट 2-3 वर्ष, नाही जास्त खात नाहीये ती, 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या म्हणजे एवढं स्वस्त होतं. 2-3 वर्षात एवढी महागाई झाली की हा बाजार तेवढाच बाजार आहे, त्याच्यात काही चेंजेस नाही. फक्त मॅगीचा पुडा फक्त वाढलाय आणि बिस्किट, एवढ्याच 2च वस्तू वाढल्या ते. तरी पण एवढा बाजार होतोय. 2.5 हजारचा बाजार 3800 रुपये, म्हणजे 4000 रुपये धरा तुम्ही. तर हा बाजार 2 माणसासाठी कमी होतोय का जास्त? कमी तर नाही होते, जास्तच होतोय, पण तुम्ही सांगा. तर हा एवढा बाजार होतोय आमचा, आणि हा बाजार आम्ही किराणा मालाच्या दुकानातून भरतोय. तुम्ही तुमचा बाजार कसा भरता कमेंट मध्ये सांगा. म्हणजे आमचे पैसे एक्स्ट्रा जातात का 2 माणसांसाठी? तुमच्या इकडे तेलाच्या पिशवीची प्राइस म्हणा, किंवा सामानाची म्हणजे सगळं यादीची लिस्ट वगैरे
पैसे कमी होतात का ते सांगा, किंवा आमचे पैसे एक्स्ट्रा जात आहेत का, 2 माणसासाठीचा बाजार एक्स्ट्रा होतोय का, कमेंट मध्ये. आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आमचा पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू, बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.